रामकृष्णाचे उदाहरण, हिशोब ठेवून दान पात्रात काही टाकू नका. गुरुला किती दिलं, सद्गुरूला किती दिलं, दान धर्म किती केला, त्याचे हिशोब नको. तो भोगी आहे. सुफी फकीर म्हणतात, नेकी कर और दर्या में डाल. त्यांचं एक वाक्य आहे ना, नेकी कर दर्या में डाल. पाहू नको मागे, भूल जा. परमात्म्याकडे काय सोडले हा हिशोब नाही, सुटले का सोडले हा हिशोब मात्र आहे. तुम्ही नाटक करताय सोडल्याचं की खरंच सुटलंय, लक्षात घ्या. की मनात एक आणि बाहेर एक आहे. सुटलं का सोडलं? तुम्ही मुद्दाम होऊन सोडला असेल, सुरुवात आहे. सुटलं असेल, भक्तीची सुरुवात झाली. हे पहा, उपवास करायचा. पहिल्या दिवशी खूप खाल्लं आणि द्वादशी सोडतानाही खूप खायचंय. म्हणतात ना की कालचा उपवास आहे, आज पुरणपोळ्या करा. हा, पुरणपोळ्या उपवास आहे कालचा, आणि उपवासातही खाल्लेले आहे. पूर्ण उपवास गिपवास काही नाही. म्हणजे उपवास हा मुद्दाम होऊन धरला होता की सहज झाला होता. खूप साधना केल्यानंतर खाऊ न वाटणं आणि मुद्दाम होऊन आज सोमवार आहे म्हणून न खाणं, दोन्हीमध्ये फरक आहे का नाही? जे मुद्दाम केलं थोडा फायदा होईल, जरूर सुरुवातीला करावं लागतं, सुटलं पाहिजे. अरे कृष्ण भगवान निघून गेल्यानंतर हा परमेश्वर निघून गेला, 3 महिने गोपिका उपवासी होत्या, अन्न पाण्याशिवाय. एक प्रकारच्या बेधुंद आणि विरह अवस्थेमध्ये होत्या. तुकारामांचे वर्णन आहेत अभंगामध्ये. कित्येक महिने गोपिका बिना अन्न पाण्याच्या होत्या. सुटलं, सोडलं नाही. मुद्दाम होऊन सोडणं क सुटलं पाहिजे. चरवंतर पण अन्न सुटणं, नंतर असा योगाग्नी वाढवला पाहिजे, ते अन्न सुटलं पाहिजे, भुकेने भूक खावी ही स्थिती आली पाहिजे. मुद्दाम होऊन सोडायचं नाही. इंद्रियेन कोंडी आहारातेन तोडी, पण भुकेने भूक खावी इथपर्यंत जा. हळूहळू हळूहळू सवय लावा. पण परमात्मा हिशोब सुटले का सोडले याचा ठेवत आहे. महावीरांनी वस्त्र सोडून टाकले का सुटले? आताचे सध्याचे संत जैन धर्मातले वस्त्र सोडतात का सुटले? लक्षात घ्या, हिशोब तिथे आहे. हा हिशोब आहे. संसारातून कामना हटली की मग ती प्रार्थना बनली. तुमचं प्रत्येक वाक्य प्रार्थना आहे. म्हणजे संसार सोडायचा नाही, वासना हटली पाहिजे. गुलाबजाम मिळाला हरकत नाही, शिळी भाकर मिळाली हरकत नाही, नाही मिळालं हरकत नाही. म्हणजे सुटली, वासना सुटली. जे मिळालं ठीक आहे. तेरी राह किसने बताई न पूछ, दिले मुजरब राहबर हो गया. तुझा रस्ता कोणी दाखवला विचारू नकोस. प्रशांत हृदय सद्गुरू झाले पाहिजे. प्रशांत हृदयवाले सद्गुरू झाले. तेरी राह किसने बताई न पूछ, दिले मुजरब राहबर हो गया. दिल त्या रस्त्यावर चालला. कोणी रस्ता दाखवला? तुमचे गुरु कोण? त्यांचे गुरु कोण? त्यांना कोणी रस्ता दाखवला? चौकशी करू नका. तो त्या वाटेने गेला का हे पहा. नाही, ते गुरु बरोबर नव्हते. अरे तुम्हाला काय करायचंय? तेरी राह किसने बताई न पूछ. तुम्ही शाक्तपंथी आहात का शैवपंथी आहात? चौकशा फार चालतात. तुम्ही योगाकडे आहेत का
भजन मार्गी आहात, त्याच्याहून असेसमेंट नो. तेरी राह किसने बताई न पूछ, दिले मुजरब राहबर हो गया. हे दिल राहावर चालायलंय रस्त्यानी, ज्या कोणी दाखवला असेल बस सफिशियंट आहे, एवढंच पहा. तुझा रस्ता कोणी दाखवला विचारू नकोस. प्रशांत हृदयचे लोक सद्गुरू झाले. तहान पाहिजे आणि भूक पाहिजे. आता थोडं कडक केलंय या लोकांनी. सुजातानी सांगितलं आता थोडं सर कडक करावं लागणार आहे. ज्यांना खरी भूक आणि तहान आहे त्यांनाच आपण अलाउड करू. म्हणलं ठीक आहे, फार मोठं भव्य दिव्य झालं पाहिजे अशा आपल्या कल्पना नाही आहेत. हां, एक एक शूरवीर निर्माण व्हावा अध्यात्मातला, ही इच्छा आहे. आणि वंश चालावा आध्यात्मिक, ही इच्छा जरूर आहे. बाकी काही नको. प्रशांत पाहिजे, त्याला भूक आणि तहान आहे का. सडे जे देखिले ध्यान कासे लाविले. किंवा माऊली म्हणतात हा मार्ग जो देखिजे, तहान भूक झोप विसरीजे. मुद्दाम जागायलेत, विसरली पाहिजे. तहान भूक झोप विसरली पाहिजे. मुद्दाम म्हणून विसरायची नाही. तुम्ही म्हणले ना विसरा, अरे किती पोटात भगभग करायला पण खाल्लं नाही हो. मुद्दाम म्हणून खाल्लं नाही. प्रशांत हृदयाचे लोक सद्गुरू झाले. व्याकुळ हृदय ते मार्गदर्शक बनले. ज्यांचं व्याकुळ तडपतंय हृदय भगवंतासाठी, तेच मार्गदर्शक होतात. संसारातील रस सुटला की व्याकुळता परमात्म्याची जागली पाहिजे. संसारातला रस म्हणजे भोगू नये असं नाही, रस संपला पाहिजे. ब्रह्मरसाची गोडी लागली पाहिजे. गुलाबजामुचा रस ठीक आहे, शरीर धर्म आहे, खाऊ. नाही मिळालं नाही मिळालं. तू जर ज्ञानेश्वरीला गेला ना, गरम गरम तुला जलेबी मिळणार नाही. मग ते म्हणतं जाऊ द्या, उद्या जाऊ ज्ञानेश्वरीला, नाहीतरी काय गरम गरम जलेबी. हा रस ब्रह्मरसासाठी कुठलाही रस सोडायची तयारी पाहिजे. रस सुटला की व्याकुळता परमात्म्याची जागली पाहिजे, की रस्ता मिळतो. मग मात्र तो या दाखवील वाटा. तुकाराम म्हणतात जया पाहिजे त्या नीटा. नीट वाट दाखवणारा येईल परमेश्वर, आणि तो वाटा दाखवील. परमात्म्यापेक्षा मोठ्या संसारी वस्तू ज्यांना आहेत वाटते, आम्हाला वेळ नाही म्हणणाऱ्याचं काय. किंवा साधक झाले तरी वेळ देत नाहीत. साधनेला नाही, चरवण तर्पणला नाही, कशालाच नाही, ज्ञानेश्वरीला पूर्ण नाही. संसारात वेळ नाही. परमेश्वरापेक्षा पैसा मोठा, परमेश्वरापेक्षा माझे नातेवाईक मोठे, परमेश्वरापेक्षा माझं पोरं मोठे. सगळ्या आवश्यकता संसाराच्या गरजा या परमेश्वराच्या गरजेपेक्षा मोठ्या आहेत असं वाटतं त्यांना. परमेश्वर नाही. परमात्म्यापेक्षा मोठ्या संसारी वस्तू ज्यांना आहेत असे वाटतं, परमेश्वरापेक्षा मोठ्या वस्तू आहेत. काय येत नाही. अहो घराला लॉक लावलं की नेतील ना सगळे चोर, मग लॉक लावित नाहीत. मी आत बसते, हे बाहेरून लॉक करून जातात. ज्यांना आहेत वाटते व वेळ मिळाला तर पाहूत, कारण बरेपर्यंत वेळ मिळत नाही. काही काय म्हणतात तुम्हाला कसं काय वेळ मिळतो. मला म्हणतात तुमची वकिली अजून चालू आहे. म्हणलं हा, तुम्हाला कसं काय वेळ मिळतो. वेळ मिळाला तर पाहूत. सगळ्या गोष्टीला वेळ आहे, फक्त परमात्म्यासाठी वेळ नाही आमच्याजवळ. आणि असला तर
परमात्मा क्यू मध्ये शेवटचा रांगात आहे. आपण सगळ्या गोष्टीला क्यू लावलाय. पहिला नंबर कशाला, आणि सगळ्या गरजा, सध्या मला हे काम आहे, ह्या वस्तू पाहिजेत, ह्या वस्तू व्यक्ती पाहिजेत, हे विषय पाहिजेत, हे याचे नंबर आहेत. आणि परमेश्वर शेवटच्या रांगेत असतो, अखेरीची वस्तू ज्याचा नंबरच येत नाही आपल्याजवळ. परमेश्वरासाठी वेळ नाही, त्याला वेळ देत नाही. आधी वेळ माझा मेहुणा येणार आहे, बर, नंतर माझा बंधू येणार आहे, नंतर माझी बायको माहेराहून येणार आहे, नंतर, आणि परमेश्वर आज वेळ नाही, उद्या पाहू. आखरी परमात्म्या क्यू मध्ये शेवटचा नंबर आहे. वेळ आहे पण याला नाही. वेळ दिलाय परमेश्वराने, 24 तास प्रत्येकाला दिलेत, पण याला वेळ काढू वाटत नाही. याला वेळ परमेश्वरासाठी नाही, सगळ्यासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी, ऐशाराम करण्यासाठी, कोणाला भेटण्यासाठी, प्रत्येक गोष्टीत वेळ आहे. मी ज्ञानेश्वरीला जरी कोणी चुकवलं, मी म्हणतो याला तहानही नाही, याला भूकही नाही, उगी शो म्हणून येतात. चला आज काही काम नाही म्हणून आलो, काम असलं त्या दिवशी बुडवतात. परमेश्वरापेक्षा त्या वस्तू मोठ्या आहेत, त्या व्यक्ती मोठ्या आहेत, ते विषय मोठे. सांगा मला त्याला काय द्यावं त्या माणसाला. सुजाता हार्डली 2-4 वर्षातून बुडवते, बाकी येते. पाहुणे तिच्याकडे येतात, तिला का कोण यायला, तिच्या घरी पाहुणे, सगळे येतात, पाहुणे येतात, नातेवाईक येतात, सगळं काही येतात. बरं, तुम्हाला दाखवायला ती करत नाही, ईश्वराला दाखवायचं असतं की सगळ्यापेक्षा मला हे श्रेष्ठ वाटतं. स्वयंपाक करते आणि नातेवाईकाला खा म्हणते, तुम्ही खुशाल खात बसा, मी येते. त्यांना करायला नाही, तुम्ही स्वयंपाक करा, मी पण येऊन खाते, असं नाही, असं भाग नाही. आणि मग दोघं मिळून खाऊ, असं नाही. सगळं करून द्यायचे, तुम्ही वाढून घ्या, हे सगळं आहे. वेळ मिळाला तर पाहू. परमात्मा क्यूमध्ये शेवटी वेळ आहे पण याला नाही. अरे आजही सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, इतके दिवस जातात, इतके दिवस जातात. किती वेळ दिलाय. केव्हा उठत असेल, केव्हा घर हे करत असेल, केव्हा हे करत. फक्त असेसमेंट करा आणि आपली स्वतःची तुलना करा, आपण कुठे आहेत. परमेश्वराच्या कॉज करता, कारणा करता आपण काय केलंय, काय दिलंय, एवढं पहा. ती सगळ्याला देते, नातेवाईकांना देते, सगळ्याला देते. कधी उपाशी कोणी गेलं असं नाही झालं. दवाखान्यात आलेला पेशंटला डब्बा नाही दिला असंही झालेलं नाही. कोणाच्या वासना, गरजा संसारातल्या लोकांच्या, घरच्या लोकांच्या पूर्ण केल्या नाहीत, हेही घडलं नाही. की मी आता संन्यासी झाले, कुठेही खा, कुठेही प्या, वाटलं घरी या नाही तर निघून जा, असं झालेलं नाही. तुलना करा, स्वतःला ओळखलंय आणि परमेश्वराचं कॉज ओळखलंय. आपण पहा कुठे. टीका करणं सोपं आहे, टीका करणं सोपं आहे, पण हे गुरुपद मिळालं त्याचे कारण काय एवढंच फक्त पहा. किती सहन केलं असेल, किती त्याग असेल, किती टाइम मॅनेजमेंट असेल, सोडलं काहीही नाही. पण एक परमेश्वर धरलाय आणि संसारही सोडला नाही. संसार धरला नाही म्हणलं, संसार सोडला नाही म्हटलं मी. पण बाकीच्याना वेळ नाही. म्हणून ओशोनी म्हटलंय 100 साधकापैकी 99 साधक नसतातच सद्गुरूकडे.
एखादा असतो. आपण तर म्हणतो, पण दुसरे काय म्हणाले हे सांगावं लागतं. गरिबाजवळ अमीराचे हृदय असते. खरं सांगा, गरिबा इतका कोणी उदार नाही. गरिबाजवळ अमीराचे हृदय असते. एकदा येशू ख्रिस्त एका चर्चमध्ये बसले होते, शिष्य घेऊन बसले होते. दिवसभर सगळी माणसं येत होती, दर्शन घेऊन जात होती. हे दानपेटीजवळच बसले होते. एक एक माणूस आला, कोण काय टाकतं पाहायचे. हुंडीमध्ये टाकत गेले लोक. एक मोठा सावकार आला आणि त्यांनी एक सुटकेसच भरून आणली, ती टाकून दिली सगळी. फडफड फडफड असं दाखवत देवाला, येशू ख्रिस्ताला, कारण दिसत नाही ना म्हणून सगळे पाहिलं. सगळं संपलं, संध्याकाळ झाली. येशू ख्रिस्त निघाले आणि शिष्यांना विचारलं, इतके तुम्ही दानशूर लोक आलेले दिसले, प्रत्येकाने टाकलं? हो म्हणले, हो. कोणाचं दान श्रेष्ठ आहे? ते म्हणले, त्या सावकाराचं. किती सुटकेस भरून आणली. बाकीचे कोणी 5 रुपये टाकायले, 1 रुपया टाकायले, 10 रुपये टाकायले, असंच टाकायले. ते म्हणले, गुरुजी तुम्हाला काय वाटतं? म्हणले, त्या म्हातारीचं दान श्रेष्ठ आहे. जी आली, जिनं साडीतली पुरचुंडी काढली आणि सगळं त्याच्यात टाकलं. तुम्हाला ते सगळ्यात कमी वाटलं असेल, पण तिनं आयुष्यात मिळवलेलं, कदाचित ती उपाशी राहील उद्या. तिनं सर्वस्व दान केलंय, कदाचित 3 दिवस उपाशी राहील. अरे ह्या सावकाराने काही % टाकलंय, पूर्ण नाही. तिनं पूर्ण कमाई टाकली. तिचं श्रेष्ठ आहे, ते पोचेल देवाजवळ. गरिबाजवळ अमीरीची हृदय असते. अमीर असतो तो, आणि जितका जास्त श्रीमंत तितका गरीब असतो देण्यामध्ये. महाचिक्कू असतो. गरिबाजवळ अमीरीचे हृदय असते, पण अमीराजवळ गरिबीचे हृदय असते. हा अमीर माणूस अतिशय गरीब असतो, देऊच वाटत नाही. इतकं कष्ट होतं त्याला देताना, फार कष्ट होतं. जेव्हा परमात्म्याविषयीचा दर्द रोमारोमात भिनेल, मला देव पाहिजे, काही नको, व जाग्रत झोपीत अहर्निश स्मरण चालेल. दळिता कांडिता तुझ गायीन अनंता, दळिता कांडिता. जनाबाई म्हणते, दळण दळताना आणि उखळात कांडण करताना मी तुझंच गीत गाईन. दळिता कांडिता तुझ गायीन अनंता. जाग्रत झोपीत अहर्निश स्मरण चाललं पाहिजे. त्याला भक्ती म्हणतात. फार श्रीमंत माणसं, बापासाहेब म्हणायचे, फार श्रीमंत माणसं नाही देऊ शकत. अतिशय चिक्कू असतात, ते नाही देऊ शकत. त्यांच्या संपत्तीच्या मानाने त्यांचं पर्सेंटेज बिलकुल नसतं. आणि हा परमेश्वर काउंट करतो वर. अरे बदमाशा, शो दाखवतोयस, मुळात नाही. काही काम करा, त्याची आठवण असली पाहिजे. चालताना, बोलताना, खाताना, प्रत्येक याच्यात त्याची आठवण पाहिजे. प्रत्येक याच्यात आठवण. जा कोठेही त्याची आठवण असते. कोठेही जा, त्याला आठवा. खूप बोललेलो आहे, पुढे सरकायचंय. खूप उदाहरण आहेत. खातेवेळी, झोपतेवेळी, रोमारोमात, रगरगमध्ये त्याला पहा. दृष्टीत एका क्षणाक्षणाला त्याला पहा. वस्तूमध्ये त्याला पहा, व्यक्तीमध्ये त्याला पहा, विषयामध्ये त्याला पहा, कांद्या मुळा भाजीत त्याला पहा, पावलो पावली पहा, कणाकणामध्ये त्याला पहा.
तो त्याच्यामध्ये लपलेला आहे. त्या सृष्टीमध्ये हे विश्व जे निघालंय त्या रोमात तो लपलाय. वरून जे दिसतंय आत तो आहे. त्याच्यामध्ये पहा, देवा तू बनलास, दगड तू बनलास, नदी तू बनला, नदीमध्ये तू. आणि परमेश्वर 11व्या अध्यायात सांगतो ना भगवान कृष्ण, अरे मी आहे सगळ्या कणाकणामध्ये, सर्व व्यापी मी आहे. अर्जुना तुझ्यामध्ये देखील मी आहे. म्हणजे वीरामध्ये धनंजय मी असं म्हणतात. पहा भगवान कुठपर्यंत आहेत. घोडा मी, उच्चश्वा घोडा मी, रंभेमध्ये मी, उर्वशीमध्ये मी, अरे धनंजयमध्ये मी. त्यालाच सांगतात मी आहे. तेव्हा पात्रता येते. कण कण में भगवान देखोगे जब आपकी पात्रता आएगी. आणि पात्रता येऊन तुम्ही अधिकारी होता. बस.